मित्रांनो, मार्केट खूप जास्त पडणार आहे की सध्या फक्त ऍब्झॉर्प्शन चालू आहे मार्केटमध्ये? सर्वांनाच हा प्रश्न जो आहे तो पडलेला असणार आहे. मार्केटमध्ये सध्या खूप मोठा क्रॅश येणार आहे की इथून एक रिव्हर्सल प्लॅन केलं जाऊ शकतं किंवा उद्या मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतं का, असा प्रश्न जो आहे तो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पडलेला असणार आहे. आज देखील मी माझं प्री मार्केटचं व्हॉल्यूम अनालिसिस तुमच्यासोबत जे आहे ते शेअर केलेलं होतं. त्याच्यामध्ये 23,997 ही कुठली राऊंड अप नंबर नव्हता मित्रांनो. काही लोकांना असं वाटेल की 24,000 पासून जे ते मार्केट पडलेलं आहे, परंतु नक्की जाऊन पहा तुम्ही. निफ्टीचा आजचा हाय 23,997 डॉट आहे. 10 पैसे सुद्धा निफ्टी याच्यावरती जे ती जाऊ शकली नव्हती. आणि हा नंबर मी तुमच्यासोबत मार्केट ओपनिंगच्या अगोदर शेअर केलेला होता. कारण की मी माझी ट्रेडिंग जी आहे ते टेक्निकल अनालिसिस पासून थोडीशी लांब घेऊन जाऊन इन्स्टिट्यूशनल स्टाईलवरती आणि याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने इन्स्टिट्यूशनच्या व्हॉल्यूमवरती जे ते फोकस केलेली आहे आणि तोच डेटा तुमच्यासोबत शेअर करत असतो. आपल्या या लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी इन्स्टिट्यूशन सध्या मार्केटमध्ये काय करतात आहे आणि आपला उद्याच्या दिवसासाठीचा मार्केटचा काय प्लॅन असावा हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्ते मित्रांनो, मी आहे संतोष निकम आणि मी आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती. मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून मी व्हिडिओ जे आहे ते पोस्ट करू शकलो नव्हतो, म्हणजे मागच्या 4 महिन्यांपासून. कारण की माझं सेबीचं रजिस्ट्रेशन जे ते प्रोसेसमध्ये होते, कंप्लायन्स आणि रिसर्च याच्यावरती माझा पूर्णपणे फोकस असल्या कारणामुळे मी व्हिडिओज बनवू शकलो नव्हतो. आता मी ऑफिशियली एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहे, त्यामुळे आपल्या या चॅनलवरती तुम्हाला रॅन्डम अनालिसिस पाहायला नाही मिळणार आहे. एक स्ट्रक्चर अनालिसिस जे आहे ते मी तुम्हाला इथं माझ्या अनालिसिसच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असणार आहे. सोबतच एज्युकेशनल व्हिडिओची सुद्धा सिरीज मी घेऊन येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर जर तुम्हाला रॅन्डम काही टिप्स हवे असतील किंवा रॅन्डम व्हिडिओज हवे असतील तर लाखो चॅनल्स तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु जर का स्ट्रक्चर हवं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते हे देखील कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करू इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओला इथं आपण सुरुवात करणार आहोत उद्याच्या माझ्या चॅट अनालिसिस सोबत. तत्पूर्वी काही बेसिक गोष्टी जे आहेत ते इथे जाणून घेऊयात की आजचं मार्केट कसं होतं, त्याला आपण कशा पद्धतीने प्रेडिक्ट केलं आणि उद्या देखील आपण आपली ट्रेडिंगला चांगलं इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करू शकतो. तर याच्याबद्दल फक्त एका मिनिटामध्ये आपण आज काय केलं होतं हे तुम्हाला मी सांगून देतो. या टाईपचा एक चार्ट आहे, हा प्री मार्केटचा चार्ट आहे. हा तुम्ही मला गॅरंटी कधीच पाहिलेला नसणार आहे. प्री मार्केटमध्ये मार्केट गॅप अप ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं हे आपल्याला माहित असतं, पण त्याच्यामध्ये कशा कॅन्डल बनल्या होत्या हे आपल्याला माहित नसतं. आता हे उद्यापासून मी तुम्हाला लाईव्ह युट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून आणि इंस्टाग्रामच्या आपल्या चॅनलवरती जे आहे रीलच्या माध्यमातून तुम्हाला डेली बेसिसवरती दाखवणार आहे. आज देखील हा चार्ट मी टेलिग्रामवरती तुमच्यासोबत शेअर केलेला होता. 9:11 हा चार्ट मी तुमच्यासोबत शेअर केला होता. तुम्ही टेलिग्रामवरती मला अजून फॉलो नसेल केलेलं तर जाऊन फॉलो करा, तिथं हा मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ह्याच्यामध्ये मी 23,997चा मेजर रेजिस्टन्स आहे असं तुमच्यासोबत जे ते शेअर केलेलं होतं. आज एक्झॅक्टली त्याच लेवलपासून मार्केट पडलेलं आहे आणि ही लेवल आपण जे आहे ते मार्केट ओपनिंगच्या अगोदरच सेल केलेली होती. आणि इथे मी तेच सांगितलेलं की इथे जरा ऍब्झॉर्प्शन चाललेलं आहे आणि आपल्यासाठी 23,997 ची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ती असणार आहे. मार्केट ज्या वेळेला इथून वरच्या साईडला गेलं, निफ्टी इथून वरच्या साईडला गेलं, खालची देखील आपली लेवल जी होती ती 23,271 ची लेवल होती, सॉरी 871 ची लेवल होती. थोडंसं याच्या खाली आलेलं होतं मार्केट आणि खाली येऊन परत इथून वरती गेलेलं होतं. एक खालून देखील चांगली रॅली बसलेली होती, पण तिला आपण कन्सिडर करणार नाही. 23,997 पिन पॉईंट इथं पहा, 10 पैसे सुद्धा वरती जाऊ शकलेली नव्हती निफ्टी. जर तुम्हाला इथं दिसत नसेल तर तुमच्या चार्टवरती पहा. याच्यावरती किंवा तुम्हाला हे चार्ट दाखवण्यामागचा माझा उद्देश हाच आहे की तुम्हाला पाहायला मिळेल की इन्स्टिट्यूशनल स्टाईल व्हॉल्यूमला जर आपण डिकोड केलं तर त्याचा कशा पद्धतीने आपल्याला आपल्या इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जे ते फायदा करून घेता येऊ शकतो. त्याच्यामुळे हा डेटा मी तुमच्यासोबत आता इथे शेअर केलाय आणि डेली बेसिसवरती जे मार्केट ओपनिंगच्या अगोदरच तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे. आता उद्याच्या मार्केट बद्दल बोलण्या अगोदर थोडंसं सेक्टर अनालिसिस जे ते करूयात. आज आपल्याला सर्वच सेक्टर्समध्ये जे ते एक सेलिंग पाहायला मिळाली आहे, पण थोडंसं सरप्राईज आपल्याला केलेलं आहे फार्मा सेक्टरने. फार्मा सेक्टरमध्ये थोडीशी आज आपल्याला बाईंग जी आहे ती पाहायला मिळालेली आहे. इंडिया विक्स बद्दल जर बोलायचं झालं तर 10 ते 11च्या आसपास इंडिया विक्स जे ते ट्रेड करत होता. इनफॅक्ट इथून वरती ज्या वेळेला आलं त्यावेळेला देखील इंडिया विक्स जो आहे तो पटकन कूल डाऊन झाला नाही. ह्याच्यावरून आपल्याला एक जास्त अजून चांगली कन्फर्मेशन मिळालेली होती की 23,997 ब्रेक होणं जे ते पॉसिबल नाही. आणि जसं तिथून एक रिजेक्शन आलं त्याच्यावरती ते कन्फर्म झालं की जर इथं जर खालून इन्स्टिट्यूशनल बाईंग आलेली असती
तर मग मात्र इथे एक चांगला स्ट्रॉंग ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु तसं झालं नाही. हा चार्ट मी 3 वाजता जो आहे तो अपडेट केलेला आहे. नाहीतर याच्या खाली देखील मार्केट खूप चांगलं गेलेलं आहे. पण तो चला इथपर्यंत पण खूप चांगला मूव्ह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला होता. 200 पॉईंटचा मूव्ह इथं आपल्या या लेवलपासून मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे इन्स्टिट्यूशनल व्हॉल्यूमला सुद्धा ट्रॅक करणं जे टेक्निकल अनालिसिसच्या बरोबर ते खूप जास्त गरजेचं असतं. ते तुमच्यासोबत मी डेली बेसिसवरती करणार आहे. आता इंडियाविक्स 10 ते 11च्या आसपास जो आहे तो त्यांनी क्लोजिंग दिलेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यावरून तर सध्या मार्केटमध्ये कुठलाही बुलिश ट्रेंड जो आहे तो आपल्याला अपेक्षित नाही राहणार आहे. थोडं व्हिडिओमध्ये पुढे जाऊ त्याने टेक्निकल अनालिसिस काय सांगते मार्केटचं याच्यावरती थोडंसं डिस्कशन करू. मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये पुढे जाऊन माझं अनालिसिस तुमच्या सोबत शेअर करण्यासोबत तुमचं उद्याच्या दिवसाचं काय अनालिसिस असणार आहे, तुम्हाला काय वाटतंय मोठा क्रॅश येईल मार्केटमध्ये की हे फक्त एक ॲब्झॉर्प्शन चालू आहे, हे मला नक्की कळवा कमेंटमध्ये. कारण की मी प्रत्येकाच्या कमेंट्स वाचून त्याला पर्सनली रिप्लाय जे ते करत असतो. त्यामुळे तुमचा काय मार्केटचा उद्याच्या दिवसाचा व्ह्यू राहणार आहे ते मला नक्की कळवा. कशा पद्धतीचं कॉन्टेंट तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करताय, काय मी अपलोड केलं पाहिजे हे देखील कळवा. कारण की माझ्याकडे खूप इंटरेस्टिंग कॉन्टेंट आहे. आता तुम्ही त्यापैकी एक प्री मार्केटचं व्हॉल्यूम अनालिसिस पाहिलं असेल आणि मी हळूहळू हे सर्व कॉन्टेंट तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करणार आहे. त्याची काय सिक्वेन्स असावी, काय तुम्हाला शिकायचं आहे हे मला नक्की कळवा. कारण की कदाचित काही अपलोड्स मी असे सुद्धा करू शकतो ज्याच्यामध्ये माझा वेळ वाया जाईल, परंतु तुम्हाला त्याचा काही उपयोग नसणार आहे किंवा तुम्हाला ते समजणार नाही. त्यापेक्षा तुम्हीच मला ते कळवलं तर जास्त फायद्याचं राहील असं मला वाटतंय. त्याच्यामुळे तुमचा व्ह्यू जो आहे, कशा पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करायच्या याच्यावरती मला नक्की कळवा. निफ्टीबद्दल बोलूयात. निफ्टीमध्ये एक पर्पल कलरची ट्रेंड लाईन तुम्हाला दिसते, ही मी एका रेझिस्टन्ससाठी जी ते केलेली आहे. 15 मिनिट 30 मिनिट दोन्ही टाइम फ्रेम्स आजच्या मी अनालिसिससाठी इथं वापरलेले आहेत. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझा जो व्ह्यू आहे, म्हणजे जसं आता तुम्हाला सांगितलं की इथून बायर्स ची गॅरंटी थोडीशी कमी आहे, तर तो व्ह्यू जो आहे तो थोडासा मी कंटिन्यू ठेवेन. आता न्यूज आली कुठली तर त्याच्यावरती आपला कंट्रोल राहत नाही, हे देखील तुम्हाला माहीत असायला हवं. त्याच्यामुळं ज्या काही लेवल्स मी इथं तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो, सर्वप्रथम तर ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं राहील. कारण की ह्या लेवल्स अशा राऊंड अप नंबर्स नाही आहेत, त्यामुळे त्या लक्षात राहत नाहीत. सोबतच या लेवलच्या आसपास, थोडक्यात ह्या लेवल म्हणजे सपोर्ट रेझिस्टन्स सुद्धा आहेत, तर या लेवलच्या आसपास जर कुठलाही टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवरती, प्राइस एक्शनच्या बेसिसवरती जर सेटअप बनला तर तुम्हाला त्याला कॅच करणं जे ते सोपं जातं. लेवल 4 जे आहे दोन्ही साईडच्या ह्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात. आता आपला व्ह्यू जो आहे तो उद्या थोडासा निगेटिव्ह राहणार आहे, परंतु जर मार्केट त्या पद्धतीने नाही चाललं, अपोजिट डायरेक्शनला गेलं तर मग काय करायचं. लाईव्ह मार्केटमध्ये तर मी व्हिडिओ नाही पोस्ट करू शकत, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये बॅकअपसाठी तुम्हाला अपोजिट डायरेक्शनच्या सुद्धा लेवल जे आहे ते मी शेअर करत असतो. एंड टाइमला जर आपल्याला प्लॅन चेंज करावा लागला तर तुम्हाला रेझिस्टन्स सुद्धा तुमच्याकडे असावे. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नो ट्रेड झोन सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो की ह्या झोनच्या मध्ये ट्रेड करायचं नाहीये. हा ऑप्शन सेलर्सचा एरिया असतो. साईडवेज याच्यामध्ये राहिलं तर बिंग ऑप्शन बायर आपला इथं लॉसेस होणार आहे. तर तो आजच्या दिवसाचा जो झोन असणार आहे तो 23,800 ते 23,870 असणार आहे. ह्या झोनच्या मध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. याच्यामध्ये साईडवेज होऊ शकतं किंवा पटकन जे आहे ते ब्रेकआउट खाली येऊ शकतं, काही होऊ शकतं. म्हणजे व्होलॅटिलिटी, अनसर्टन्टी ह्या लेवलवरती जे आहे ते जाऊन थोडीशी जास्त वाढून जाते. आता 23,800च्या खाली उद्या निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते. 23,733, 23,652, 23,557 आणि 23,432 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 23,870च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 23,936, 24,002, 24,078 आणि 24,148 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. बँक निफ्टीबद्दल बोलूयात. बँक निफ्टीवरती एक डबल बॉटम सारखा पॅटर्न जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळतोय, पण तो एक स्ट्रॉंग रॅली नव्हती, ही सस्टेन झाली नाही, त्यामुळे याला ब्रेकडाऊन येण्याची चान्सेस थोडे जास्त वाटतात. सध्या तर त्याने नो ट्रेड झोनमध्ये जे ते क्लोजिंग दिलेले आहे. उद्या प्री मार्केट व्हॉल्यूममध्ये काय व्हॉल्यूम येते याच्यावरती सुद्धा सर्व गोष्टी डिपेंड करते. 54,350 ते 54,500 ह्या इम्पॉर्टंट लेवल्स राहतील उद्याच्या दिवसासाठी, जो की नो ट्रेड झोन राहील. आणि 54,350च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 54,168, 53,997, 53,828 आणि 53,626 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. काही कारणास्तव आपल्या प्रिडिक्शन प्रमाणे मार्केट नाही चाललं तर 54,500च्या वरती जी आहे ती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 54,673, 54,907, 55,063 आणि 55,211 या ज्या आहेत त्या आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. लेवल 4 ह्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात. आता मित्रांनो, निफ्टीबद्दल परत एकदा तुम्हाला सांगतो, आज 23,997 आणि 23,880
ही इम्पॉर्टंट लेवल होती. उद्या देखील त्या लेवल तुमच्या ज्या चार्ट आहेत त्याच्यावरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. मार्केटने 24,220ला जर ब्रेकआउट दिला तर तिथून एक ट्रेंड जो आहे तो बुलिश होऊ शकतो असं मला वाटतंय. जोपर्यंत त्याच्या खाली आहे तोपर्यंत मार्केट थोडंसं सेल ऑन राईज साईडलाच राहील असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला जे ते नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.